नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस हिंसक प्रवृत्ती वाढत चालली असून वाचन संस्कृती आणि प्रबोधन चळवळ लोप पावल्याचे लक्षण आहे। या गंभीर बाबीकडे लक्ष वळवण्यासाठी येवला येथे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने वाचन संस्कृती अभियान सुरू करण्यात आले असून त्याची सुरुवात येवला येथे वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यात आले। पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक पक्की करण्याच्या उद्देशाने वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मान्य करून हा उपक्रम राष्ट्र सेवा दलाच्या वतीने हाती घेण्यात आला असून रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर विविध पुरोगामी संघटनांच्या 55 कार्यकर्त्यांनी येवला येथे या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता। प्रारंभी प्राध्यापक अर्जुन कोकाटे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला। दिनकर दाने यांनी पुस्तके डोक्यात गेली तरच महापुरुषांचे आणि संतांचे कार्य समाजात प्रभावीपणे रुजवता येईल आणि सध्या सुरू असलेल्या विशेषांचे आकांड तांडव बंद होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला। प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला प्राध्यापक डॉक्टर अजय विभांडिक आणि प्राध्यापक कल्पना माने यांनी पुष्पहार अर्पण केला। या कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट समीर देशमुख, अजीजभाई शेख, रामनाथ पाटील, प्रमोद पाटील, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव आहेर, हेमंत पाटील, उत्तम बंड, मिलिंद गुंजाळ, प्राध्यापक जनार्दन धनगे, राजेंद्र जेजूरकर, राजू घोटेकर, बाबासाहेब शिंदे, प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील, सलील पाटील, बाळासाहेब मांजरे, नवनाथ शिंदे, कानिप मडवई, आप्पासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, खंडेराव गोरे, मनोहर गुंजाळ आदींसह राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा या पुरोगामी परिवर्तनवादी संघटनांचे सक्रिय कार्यकर्ते सहभागी झाले होते। प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे यांनी समारोप प्रसंगी कार्यकर्त्यांची डोके भडकवण्यापेक्षा त्यांना वाचनाची सवय लावणे ही गोष्ट राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाची असल्याचे सांगून पोलिसांसह सर्व या वाचन अभियानामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील, येवला। धन्यवाद। यासाठी होतं की बहुजनांसाठी, विशेषतः दलितांसाठी पंढरपूर करण्याचं दुसरं एक प्रयोजन असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती लिहिलेला कोण होता हा तो ग्रंथ आहे। त्या ग्रंथावरती आज वेगवेगळ्या अंगाने भाष्य होतं। साने गुरुजींनी 1 मे 1947 ते 10 मे 1947 असं 10 दिवस पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ आमरण उपोषण केलं होतं। उद्देश होता हा बहुजनांचा देव जो आहे विठ्ठल हा सर्वांसाठी खुला व्हावा, सर्वांना त्याचं दर्शन घेता यावं आणि दर्शनाचं आत्मिक समाधान सर्वांना मिळावं, इतका चांगला उद्देश होता। परंतु तत्कालीन परिस्थितीत गुरुजींना 10 दिवस उपोषण करावं लागलं आणि त्यांनी शेवटी 10 तारखेला 10 मेला त्यांचं उपोषण थांबलं आणि विठ्ठल मंदिर खुलं झालं। त्या अतिशय क्रांतिकारी घटनेचा संदर्भ देऊन आपण आज हा वाचन चळवळ वृद्धिंगत करणारा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे। खरं म्हणजे हे वास्तव आहे की कार्यकर्ता पातळीवर अलीकडे वाचन फार कमी झालेलं आहे आणि जेव्हा वाचन